त्याच्यावर आता शेती करायची वेळ आली. चला आता संध्याकाळचे 4 वाजलेत. 4 का 4:30 झालेत का? 4:30 झालेत. आणि आता आम्ही चाललेलो आहे शेतात. म्हटलं चला फेरफटका मारून येऊ. भरपूर दिवस झाले इकडं मामाच्या शेतात द्राक्षबागेत आले नाही. द्राक्षबाग आता उतरले आणि छटणी केलेली. द्राक्षबाग होते तेव्हाच यायचं होतं, पण तेव्हा काही यायचं झालं नाही, मुलींचे एक्झाम वगैरे होते. म्हटलं चला आता आल्याबरोबर जाऊन शेतातून फेरफटका मारून यावं. इथून सरळ जायचं कसं? हा तणनाशक नाही तर मारत नाही. आता तणनाशक मारायला लागत होय. भरपूर गवत आहे की ग, एवढं कधी खुरपायचं. दीपक फवारतोय काय ग? मोबाईल आणलाय का त्यानं दीपक? चल मी पण फवारते आता. मी माझ्या मोठ्या मामांकडे आले होते आणि खूप दिवस झाले इकडे शेतामध्ये पण आलेले नव्हते. आणि इथं आले तर दीपकची फवारणी करायचं चाललेलं होतं. म्हणलं थांबा तर मी सुद्धा थोडं द्राक्षबाग फवारली. इकडे कासेगावला बघायला गेलं तर सर्वांच्या घरी द्राक्षबाग आहेच. ज्याच्याकडे अर्धा एकर क्षेत्र आहे त्याच्या घरी सुद्धा द्राक्षबागच आहे. आणि खूप कष्ट करावं लागतं. द्राक्षबागेला खर्च खूप करावा लागतो आणि रेट कसा मिळतो, निसर्ग कसा साथ देतो यावर सगळं अवलंबून असतं. निसर्गाने साथ दिला तर कर्जबाजारी होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, असं असतं. आणि झाले तर पैसे खूप. खरं तर खूप वर्षानंतर मी इथं फवारणी करत होते. मग फवारणी करत असताना स्पीड जर जास्त झालं तर द्राक्ष बागेवर औषध व्यवस्थित बसत नाही, आणि कमी झालं तर जास्त बसतं याचा अंदाज घेऊनच फवारणी करावी लागते. आता इथं तर शेत पूर्ण बघायला आलो होतं, पण 2च प्लॉट बघितले, कारण ट्रॅक्टरवर इथं फवारणी करत असल्यामुळे जास्त वेळ गेला. आणि 6:30 वाजता तर पारायण चालू होतं. त्यामुळे म्हटलं आता दीपकला तुझी तू फवार, आता मी घरी जातो. शेतात फेरफटका मारला, आता घरी निघालोय. आता पूजा मांडायची सर ना, पूजा वगैरे घेतं मांडून. तरी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी लवकरच छटणी झाली आहे की नाही. गेल्या वर्षी पाऊसच भरपूर होता की झालीच नाही छटणी. आणि ऑक्टोबर छटणी पण करायला पावसामुळे उशीरच झालेला गेल्या वर्षी. लवकर म्हणजे वेळेतच झालं, आणि तरी पण थोडा उशीरच झाला. पहिलं प्रॉपर 15 एप्रिलच्या अगोदर एप्रिल छटणी होत होती. आणि दिवाळीमध्ये फवरिंग उकरलेलं असायचं दिवाळीमध्ये. आणि जास्त ज्याचं प्लॉट आहे त्याचं हां डिसेंबर महिन्यात याला मध्ये यात्रेच्या वेळेस म्हणजे पाकर राखाय चालू असायची त्यावेळेस आपले. हां म्हणजे बरोबर प्रॉपर. आणि निसर्ग पण हे होता ना. आता निसर्ग सगळा बदलला असल्यामुळं सगळं हे झालेलं आहे. निसर्गाच्या ह्याच्यावर आता शेती करायची वेळ आली. हा छोटा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कोणाच्या घरी द्राक्षबाग आहे हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.